शेतकऱ्यांच्या समस्या सुटत नसल्याने वरोरा येथे टाकीवर चढून आंदोलन केले जात आहे। ताडोबा क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन करताना अनेक सुविधा दिलेल्या नाही। कोळसा खाणीत होणाऱ्या स्फोटांमुळे घरांना तडा जात आहे। आदिवासींना वन हक्क दावे देण्यात यावे अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे। काँग्रेसचे वरोरा येथील पदाधिकारी छोटू भाई यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू असून सोबत 10 शेतकरीही त्यांच्यासोबत टाकीवर चढले आहे। प्रशासनाला अनेकदा मागणी करूनही प्रश्न सुटत नसल्याने आज गांधी जयंती दिनी हा सत्याग्रह करीत असल्याचे आंदोलकांनी सांगितले। 5 सप्टेंबर 2024ला आम्ही जो एल्गार मोर्चा काढलेला होता त्याच्यामध्ये आम्ही एसडीओला सगळ्या मागण्या ज्या दिल्या होत्या, पुऱ्या वरोरा तालुक्याच्या मागण्या ज्या होत्या, ज्याप्रमाणे पडतगाव, रामतोडोदी, टेंबुर्डा, घोणसा अशा गावाच्या काही मागण्या होत्या, त्याचप्रमाणे उत्खननाचा खूप मोठा विषय होता। या सगळ्या मागण्या त्यांनी पूर्ण न करता आम्हाला फक्त आश्वासनावर एक लेटर दिलेलं आहे। आमची मागणी हे आहे, कारण येणारा काळ हा याचा राहणार आहे निवडणुकीचा। त्या काळामध्ये आमच्या आचारसंहिता त्या 13 दिवसावर येऊन गेलेली आहे। अशा पिरियडमध्ये आम्हाला त्यांनी इथं यावं आणि आम्हाला आश्वस्त करावं लेखीच्या स्वरूपामध्ये की आम्ही तुम्हाला 2 मिटिंगा लावून देऊ। प्रत्येक विभागाचे हेड ऑफिसर यांनी आम्हाला आश्वस्त करावं का आम्ही तुमच्या मागण्या या आचारसंहितेच्या पहिले पूर्ण करून द्यावं, हीच आमची मागणी आहे। आता तिथं आता टाकीवर तर चढले आहे, इथं मुंडनाचा कार्यक्रम होणार आहे। अशा प्रकारच्या आमच्या मागण्या आहेत। जर या पण त्या मागण्या आमच्या पूर्ण होत नाही तेथपर्यंत हा आंदोलन आमचं चालूच राहणार। आणि WCL आणि रेल्वेचे जे जड वाहन जाऊन जे पूर्ण वरोरा तालुका शहरासहित रोड खराब होत आहे, ते खराब झालेले रोड त्या फॅक्टरी आणि रेल्वे आणि WCL कडून होण्याकरिता, त्याचबरोबर अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याकरिता व त्यांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याकरिता, पुनर्वसन गावातील विविध प्रकल्पग्रस्ताच्या समस्या, गावांचे विकास, वीज युनिट दर कमी करण्यासाठी, नजूल आणि नगरपालिकेवरील अतिक्रमणधारकांना जागेचे पट्टे मिळण्याकरिता, वन हक्क जमिनीचे पट्टे मिळण्याकरिता, जे WCLमध्ये ब्लास्टिंग सुरू आहे ते बंद करण्याकरिता, आणि पॉवर प्लांट आणि माइन्समधून जे दूषित पाणी नदी नाल्यात सोडून ते पाणी अशुद्ध करण्याचं काम सुरू आहे, आणि कंपनीचं जे धूळ आहे हे बंद करण्याकरिता, स्थानिक लोकांना नियमाप्रमाणे 85% रोजगार मिळण्याकरिता अशा अनेक विविध मागण्या आहेत। गाव माझा न्यूजकरिता लखन केशवानी, वरोरा, चंद्रपूर।